गुड मॉर्निंग मित्रांनो, मी श्रीकांत मुजमुले टीचर्स एक्झाम कट्टा चॅनलवर तुमचं स्वागत करतो। पहिल्यांदाच चॅनलला भेट देत असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या। मित्रांनो, बाबर याचा जन्म फरगाना प्रांतातील अंदिजान येथे झाला। बाबर हा उमर शेख मिर्झा याचा मुलगा होता। बाबराने 1526 मध्ये पानिपतावर हेमचंद्र सॉरी इब्राहिम लोदी याचा पराभव केला आणि दिल्लीची सत्ता मिळवलेली आहे। दिल्लीची सत्ता मिळवल्यावर त्याला राणा सांगासंगे संघर्ष करावा लागला आणि हल्दीघाटची लढाई करावी लागली। ती 1527 मध्ये झालेली आहे। बाबर हा त्याच्या आत्मचरित्रासाठी खूप प्रसिद्ध आहे। त्याच्या आत्मचरित्राचं नाव तुझुके बाबरी किंवा बाबरनामा असे आहे, ते जे चगताई तुर्की भाषेमध्ये लिहिले गेलेले आहे। बाबराला निसर्गाच्या सानिध्यात राहायला खूप आवडायचे। त्याने त्याच्या आत्मचरित्रामध्ये भारतातील 3 ऋतूंचं वर्णन केलेलं आहे। त्याशिवाय वेळ दाखवायची जे पात्र असतं किंवा 8 दिवसाच्या 8 घडी रात्रीच्या 8 घडी यांच्या संदर्भात लिहिलेलं आहे। शिवाय बाबराने आपल्या आत्मचरित्रामध्ये काबूल आणि भारतातील फळे, पशुपक्षी यांच्या संदर्भातही वर्णन केलेलं आहे। त्याचा आत्मचरित्र हा अस्सल ऐतिहासिक दस्तावेज समजला जातो, जे चगताई तुर्की भाषेमध्ये लिहिले गेलेला आहे। बाबरानंतर हुमायूं, हुमायूं नंतर अकबर, अकबर नंतर जहागीर, जहागीर नंतर शाहजहां, शाहजहां नंतर औरंगजेब अशी त्यांची वंशावळ आपल्याला दिसून येते। मोगलांचं भारताच्या इतिहासातील योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आणि बाबराविषयी ज्या मी गोष्टी तुम्हाला सांगितल्या त्या सगळ्या गोष्टी यापूर्वी UPSC MPSCच्या परीक्षेला विचारण्यात आलेल्या आहेत। लक्षात ठेवा आणि अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।